हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी पेठ 2021 साठी रिसर्च मेथॉडॉलॉजी म्हणजे संशोधन कार्यप्रणाली या विषयावरचा MCQs बघून त्याच्यातला कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत, जे आपल्याला या पेठ एक्झामला क्लिअर करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहेत. आपलं हे 25वे लेक्चर आहे. यात आपले 24 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत. रिसर्च मेथॉडॉलॉजी या टॉपिकशी रिलेटेड सगळे MCQs आपण बघितलेले आहेत. लेक्चर सुरू करायला जे स्टुडंट्स या PhD एंट्रन्सला अपियर होत आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज आहे किंवा चांगली गोष्ट अशी आहे की आमच्याकडे या पेडसाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, फुल सिलेबस नोट्स इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये, फुल सिलेबस 20 टेस्ट. सराव किती आवश्यक आहे आपल्याला माहिती आहे, त्यासाठी या या सिलेबसवरती 20 टेस्ट आम्ही तुम्हाला देत आहोत. शिवाय कंप्लीट गायडन्स मिळणार आहे तुम्हाला PhD ॲडमिशनवरती. ह्या कोर्स जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, जिची फीस फक्त 499 रुपये आहे. फटाफट या कोर्सला जॉईन करा, कारण पेट एक्झाम 25 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन आहे. त्याच्यानंतर एक्झाम कधीही येऊ शकते आणि आपला अभ्यास कंप्लीट असायला पाहिजे. यासाठी तुम्ही लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. आजचा आपला टॉपिक आहे रिपोर्टिंग अँड थेसिस रायटिंग. तर रिपोर्ट कसा लिहायचा असतो आणि थेसिस रायटिंग मध्ये काय पॉइंट्स आहेत ते आपण बघूयात. इथे आपल्याला दिसतंय स्ट्रक्चर अँड कंपोनंट्स ऑफ सायंटिफिक रिपोर्ट. म्हणजे जो सायंटिफिक रिपोर्ट आपल्याला जो जायचा असतो रिसर्च मध्ये, त्याचं स्ट्रक्चर काय असतं किंवा त्याचे कंपोनंट्स काय असतात ते आपल्याला बघायचे आहेत. टाइप्स ऑफ रिपोर्ट्स, टेक्निकल रिपोर्ट्स अँड थेसिस. रिपोर्टचे टाइप कुठले कुठले असतील किंवा टेक्निकल रिपोर्ट्स काय असतात. सिग्निफिकन्स, डिफरंट steps in the preparation मधले different steps, layout, structure and language of typical reports, illustration and tables, bibliography, referencing and footnotes, oral presentation, planning, preparation, practice, making presentation, use of visual aids म्हणजे काय, त्याचा उपयोग काय, किंवा प्लॅनिंग, प्रिपरेशन, प्रॅक्टिस कसं वापरायचं, यावरती MCQs कसे येऊ शकतात हे आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये बघायचं आहे. इम्पॉर्टन्स ऑफ इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हे सुद्धा आपण MCQ थ्रू क्लिअर करणार आहोत. बघूयाचा पहिला प्रश्न. रिसर्च रिपोर्ट्स, संशोधन अहवाल नेमकं काय आहे किंवा त्याच्यामध्ये काय इन्क्लूड केलं जातं हे आपल्याला आन्सर मध्ये सांगायचं आहे. आणि ऑप्शन्स काय काय दिलेले आहेत ते बघूयात आपण. पहिलं ऑप्शन आहे अ प्रेझेंट ॲट लिस्ट अ रिव्ह्यू ऑफ द लिटरेचर, मेथड्स used, the findings and the discussion. They have some common elements but may vary in overall organizational structure. उपस्थित किमान साहित्याचे पुनरावलोकन, वापरलेल्या पद्धती, निष्कर्ष आणि चर्चा यांच्याकडे काही सामान्य घटक आहेत, परंतु संघटनात्मक संरचनेमध्ये ते भिन्न असू शकतात. असं संशोधन अहवालाचा अर्थ आहे की पुढे ऑप्शन्स दिलेले आहेत त्यापैकी काय आहे. नेक्स्ट ऑप्शन आहे टिपिकली प्रेझेंट अ रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, द फाइंडिंग्स, अ डिस्कशन अँड रिकमेंडेशन. म्हणजे सहसा साहित्याचे पुनरावलोकन, निष्कर्ष, चर्चा आणि शिफारशी सादर केल्या जातात. नेक्स्ट आहे ऑलवेज प्रेझेंट रिकमेंडेशन ॲज वेल ॲज आउटलाईन ऑफ द मेथड्स used in the findings. नेहमी शिफारसी तसेच वापरलेल्या पद्धती आणि निष्कर्षांची रूपरेषा सादर करते. नेक्स्ट ऑप्शन आहे लास्ट ऑप्शन ऑलवेज state the research question or hypothesis and are written in first person to show that the author takes responsibility for the findings. नेहमी संशोधन प्रश्न किंवा गृहीतक सांगतो आणि लेखकाने निष्कर्षाची जबाबदारी घेतली आहे हे दर्शवण्यासाठी प्रथम व्यक्तीमध्ये लिहिले जाते. तर हे ऑप्शन्स खूप मोठे मोठे आहेत, तेव्हा मग आपल्याला कन्फ्युजन होतं की याचं करेक्ट आन्सर काय असेल. मग यावेळेस काय करायचं आपण, शॉर्ट मध्ये आपल्याला लगेच लक्षात येईल की हे दोन्ही ऑप्शन्स इथे नाहीयेत, की याच्यामध्ये फक्त निष्कर्ष किंवा साहित्याचं पुनरावलोकन होत नाही किंवा शिफारशी होत नाही. याच्यामध्ये आणखीन डिटेल माहिती असते, म्हणजे हे बी ऑप्शन नाही. छोटं अजून दुसरं सी ऑप्शन आहे, ते आहे नेहमी शिफारसी तसेच वापरलेल्या पद्धतीने निष्कर्षाची रूपरेषा सादर करतात. तर याही पेक्षा वास्ट म्हणजे सगळ्यात जास्त साहित्य किंवा सगळ्यात जास्त पॉइंट्स असलेलं उत्तर जे आहे ते आपण चेक करतो आणि ते ऑप्शन आहे ए, ज्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की ऍटलिस्ट रिव्ह्यू ऑफ लिटरेचर म्हणजे साहित्याचं पुनरावलोकन, वापरलेल्या कुठल्या कुठल्या पद्धती आहेत त्याचं, निष्कर्ष, चर्चा, त्यासोबतच त्यांच्याकडे काही सामान्य घटक आहेत परंतु संघटनात्मक संरचनेमध्ये ते भिन्न असू शकतात. तर आपलं करेक्ट आन्सर इथे काय येणार आहे मग, ए.
कारण याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्यात. मग संशोधन अहवालामध्ये आपण या बऱ्याचशा गोष्टी इन्क्लूड करत असतो, म्हणून इथे आपलं करेक्ट आन्सर ए आलेलं आहे, ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी इथे आलेल्या आहेत. डी ऑप्शन मध्ये देखील तेवढ्या गोष्टी आपण इन्क्लूड केलेल्या नाहीयेत, म्हणजे प्रश्नामध्ये या ऑप्शनला जास्त पॉइंट्स या ऑप्शन मध्ये दिलेले नाहीयेत, म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे ए आलेला आहे. इथे आपल्याला स्टेप्स दिलेले आहेत काही, की सक्सेसफुल रिसर्च रिपोर्ट लिहिण्यासाठी 7 स्टेप आहेत. एक एक करून बघूया आपण. पहिले आहे चूज अ टॉपिक. सगळ्यात पहिले आपल्याला टॉपिक निवडावा लागतो. कुठलीही गोष्ट करताना, रिसर्च देखील करताना आपण पहिले टॉपिकच निवडतो, म्हणजे क्वेश्चन निवडतो, कुठल्या क्वेश्चन वरती आपल्याला रिसर्च करायचं आहे ते, म्हणजे चूज अ टॉपिक पहिली स्टेप झाली. इट शुड बी अ सब्जेक्ट ही कॅन अंडरस्टँड अँड वन दॅट इंटरेस्ट हिम. म्हणजे काय सांगितलेलं आहे, की टॉपिक कसा निवडावा, जो आपल्याला समजणार असेल किंवा त्याच्यामध्ये आपला इंटरेस्ट असेल, असा टॉपिक आपण जर निवडला तर आपला रिसर्च रिपोर्ट हा चांगला होतो. मेक अ प्लॅन. नेक्स्ट स्टेप काय यायची, मेक अ प्लॅन. जो विषय निवडला त्याच्यानंतर प्लॅनिंग करायची, की काय काय त्याच्यामध्ये आपल्याला मांडायचं आहे किंवा काय काय आपल्याला घ्यायचं आहे. क्रिएट अ कॅलेंडर टुगेदर टू मॅप आउट द प्रोसेस. जी प्रोसेस आपण वापरणार आहोत, जसं की डेटा कलेक्शन म्हणा किंवा ऑब्झर्वेशन साठी ज्या काही प्रोसेस आपण वापरणार आहोत, त्या प्रोसेस मध्ये मॅप आउट करायचे आणि कॅलेंडर सोबत त्याला मॅप आउट करायचंय. कॅलेंडर सोबत म्हणजे डे आणि डेट लिहून कॅलेंडर करायचंय का, नाही. तर कुठली प्रोसेस किती दिवसामध्ये कंप्लीट झाली पाहिजे यासाठीचं हे कॅलेंडर क्रिएट करायचं आहे. त्यानंतर तिसरी स्टेप आहे चेक विथ द टीचर. म्हणजे जे काय आपण क्वेश्चन निवडलेला आहे, जी काय आपण त्याच्यासाठी प्रोसेस निवडलेली आहे, ती योग्य आहे का, ती योग्य मार्गाने जाणार आहे का, याबद्दल आपले जे गाईड असतात त्यांना आपण एकदा चेक करून घ्यायचं, त्यांच्याकडून आपण एकदा चेक करून घ्यायचंय. ते कन्फर्मेशन मिळाल्यानंतर आपण चौथ्या स्टेज कडे जातो, ते म्हणजे कंडक्ट रिसर्च अँड टेक नोट्स. जो रिसर्च आपण कंडक्ट करायचा ठरवलाय तो करायचा, आणि त्याच्यानंतर जे काय आपल्याला विश्लेषण मिळालेलं आहे, डेटा मिळालेला आहे, ते आपण नोट्स तिथे घ्यायचे आहेत. सगळं मिळाल्यानंतर आउटलाईन द प्रोजेक्ट. जो प्रोजेक्ट म्हणजे आपण सर्च केलेला आहे, सगळ्या माहिती आपण घेतलेली आहे, त्या प्रोजेक्टची आउटलाईन तयार करायची आपल्याला, म्हणजे कसं असणार आहे, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड करायचे, काय काय माहिती द्यायचं आहे किंवा त्याच्यावरून काय काय माहिती हाती लागले, हे सगळ्याचं आउटलाईन आधी करावं लागतं. आणि त्यानंतर मग शेवटी फायनल झाल्यानंतर मग आपण एक रिपोर्ट लिहितो. ही आपली 6वी स्टेज आहे रायटिंग रिपोर्टची, की हे सगळं झाल्यानंतर राईट रिपोर्ट लिहिल्यानंतर इथे काम संपत नाही. नेक्स्ट काम इथे राहतं आपलं 7वी स्टेज आहे आणि लास्ट स्टेज आहे, ते म्हणजे एडिट अँड रीड द रिपोर्ट लिहिल्यानंतरची जी प्रोसेस आहे ती आहे, की त्याच्यामध्ये काय अजून काटछाट करायची आणि नवीन काय लिहायचं आहे किंवा चुका काय झालेल्या आहेत हे समजून घेऊन पुन्हा त्याच्यामध्ये बदल करण्यासाठी तो रीड करावा लागतो. लास्ट सेशन मध्ये देखील आपण एका क्वेश्चन मध्ये बघितलं होतं, की रिपोर्ट लिहिताना आपल्याला रिवाइज करण्याची स्टेप तिथे घ्यावी लागते, कारण तो खूप लोक वाचणार असतात आणि त्याच्यातून नॉलेज हे मिळणार असतं. त्यामुळे चुकीची माहिती मिळू नये यासाठी हा रिपोर्ट आपण रीड करतो, रिवाइज करतो आणि त्याच्यात काय एडिटिंग असेल तर ते आपण करतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय सेकंड नंबरचा. What kind of information is usually presented in the limitations section of the research report? तर रिसर्च रिपोर्ट्स मध्ये आपण स्टेप्स बघितला, तसेच त्याच्यामध्ये सेक्शन वाईज देखील आपण इन्फॉर्मेशन देत असतो. तर इथे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे, संशोधन अहवालाच्या मर्यादा विभागात वेगवेगळे विभाग आहेत, जसं मी म्हटलं तसं या मर्यादा विभागामध्ये सामान्यतः कोणत्या प्रकारची माहिती सादर केली जाते हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन दिलेले आहेत. An outline of the factors that may have prevented the researchers from conducting more throughout research. संशोधकांना अधिक सखोल संशोधन करण्यापासून रोखणाऱ्या घटकांची रूपरेषा. नंतर आहे an outline of the extent of research study. संशोधन अभ्यासाच्या व्याप्तीची रूपरेषा. An outline of historical background of the research study. संशोधन अभ्यासाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची रूपरेषा. An explanation of the research tool used in gather the data. डेटा कलेक्शन, डेटा गोळा करण्यासाठी वापरलेल्या संशोधन साधनांचे स्पष्टीकरण. तर आता प्रश्नामध्येच आपल्याला उत्तर मिळायला पाहिजे, की मर्यादा विभाग म्हणजे तिथे काहीतरी लिमिटेशन्स असणार आहेत. मग लिमिटेशन्स असणार आपल्याला ऑप्शन कुठलं वाटतंय, हे गोळा करण्यासाठी वापरलेले संशोधन सांगणं, वस्तू सांगणं, साधनं सांगणं, हे स्पष्टीकरण देणं, हे मर्यादा विभागात येऊ शकतं का, नाही. मग डी ऑप्शन नाही. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडची पार्श्वभूमी देणं, रूपरेषा देणं, हे लिमिटेशन्स आहेत का, नाही.
व्यक्ती सांगणं एखाद्या गोष्टीची म्हणजे मर्यादा आहे का? नाही. मग एकच ऑप्शन इथं आपल्याला राहिलेलं आहे, जे आहे कुठल्यातरी घटकापासून आपल्याला रोखण्यासाठी एक संरचना आहे. त्याला आपण मर्यादा असं म्हणू शकतो. म्हणजे हा एक फॅक्टर आहे जिथे आपण मर्यादा घालून दिलेली आहे. म्हणजे आपला ऑप्शन ए इथे करेक्ट येणार आहे, की ही काय आहे संशोधन अहवालाच्या मर्यादा विभागामध्ये काय इन्क्लूड करतो? तर संशोधकांना अधिक सखोल संशोधन पासून रोखणाऱ्या घटकांची रूपरेषा याच्यामध्ये आपण देत असतो. मर्यादा विभागात, संशोधन अहवालाच्या मर्यादा विभागामध्ये. Information about the limitation of your study are generally placed either at the beginning of the discussion section of your paper so the reader knows and understand the limitation before reading the rest of your analysis of findings. तर यांनी कसं सांगितलेलं आहे, हे जे लिमिटेशन्स आहेत, आपल्या रिपोर्ट मधले लिमिटेशन्स आहेत ते सुरुवातीला दिलेले असतात. का? तर जो आपला पेपर वाचणार आहे त्याला कळावं की कुठल्या कुठल्या लिमिटेशन्स घालून आपण हे रिपोर्ट तयार केलेला आहे. म्हणजे तो रिपोर्ट आहे तो सगळ्याच वेळेला म्हणजे सगळ्याच वेळी लागू होतोय की नाही याबद्दल वाचणाऱ्याला शंका निर्माण व्हायला नको, यासाठी सुरुवातीलाच आपण हे लिमिटेशन्स दिलेले असतात. or the limitations are outlined at the conclusion of the discussion section. किंवा हे झालं जेव्हा आपण सगळं आउटलाईन तयार करतो तर त्याच्या कन्क्लुजन मध्ये कन्क्लुजन काय काय निघतात त्याच्यामध्ये आपण हे डिस्कशन सेक्शन मध्ये फाइंडिंग्स किंवा लिमिटेशन्स काय काय आहेत आपल्या रिसर्चचे किंवा आपल्या रिपोर्ट मधले ते आपण ऍड करत असतो. मेन पर्पज काय आहे हे लिमिटेशन्स आपल्या रिसर्च मध्ये किंवा माहितीमध्ये प्रोजेक्ट मध्ये ऍड करण्याचा, की त्याच्यामध्ये कुठल्या सिच्युएशन मध्ये आपला फाइंडिंग्स हे लागू होत नाहीयेत हे त्या व्यक्तीला त्या रीडरला समजावं यासाठी आपण हे लिमिटेशन्स इन्क्लूड करत असतो आपल्या रिपोर्ट मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय थर्ड नंबरचा. जॅर्गोन इज शब्दसंग्रह आहे किंवा शब्दसंग्रहाविषयी या ऑप्शन्स पैकी कुठलं स्टेटमेंट हे बरोबर आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन ए स्पेशलाइज्ड लँग्वेज अँड इज ऑलवेज इनअप्रोप्रिएट. विशेष भाषा आणि नेहमी अयोग्य असते. अयोग्य भाषा आपल्या इथे करेक्ट आन्सर असू शकतं का? नाही, म्हणजे हे ऑप्शन आपल्या इथे कट झालेलं आहे. नेक्स्ट आहे टेक्निकल लँग्वेज यूज विदिन अ फील्ड अँड देअरफॉर हॅज अ प्लेस इन रिसर्च रिपोर्ट. एका क्षेत्रात वापरली जाते, तांत्रिक भाषा एका स्पेसिफिक क्षेत्रात वापरली जाते म्हणून तिला संशोधनामध्ये स्थान आहे का? नाही, हे पण स्टेटमेंट याच्याबद्दल चुकीचं आहे. सी ऑप्शन आहे स्पेशलाइज्ड लँग्वेज अँड मे बी अप्रोप्रिएट व्हेन यूज बिटवीन पियर्स अँड नॉट विथ पीपल आउटसाइड द फील्ड. विशेष भाषा आणि समवयस्कांमध्ये वापरली जाते तेव्हा योग्य असू शकते, परंतु क्षेत्राबाहेर लोकांशी नाही. तर जार्गॉन शब्दसंग्रह म्हणजे जार्गॉनचा अर्थ आपण समजून घेऊया एक्सप्लेनेशन मध्ये. पण हे जार्गॉन जेव्हा वापरलं जातं तेव्हा त्या विशिष्ट फील्ड मधल्या लोकांशी आणि समवयस्कांमध्ये ही भाषा समजली जाऊ शकते, पण त्या क्षेत्राबाहेर लोकांशी बोलला जाणारा हा भाषा जर वापरली तर ती त्यांच्या लक्षात येणार नाही. मग हे स्टेटमेंट जे आहे ते काहीतरी सत्य ट्रूथ आपल्याला सांगताय, म्हणजे इथे हे करेक्ट ऑप्शन आहे सी. डी ऑप्शन देखील बघायचं आहे पण आपल्याला सी ऑप्शन इथे बऱ्यापैकी करेक्ट वाटतंय. स्पेशलाइज्ड लँग्वेज इज नेव्हर अप्रोप्रिएट इन रिपोर्ट्स. नेव्हर अप्रोप्रिएट इन रिपोर्ट्स म्हणजे कधीही योग्य नाही. वरती आपण अयोग्य असते ह्याला आपण चुकीचं ठरवलं होतं, म्हणजे आपल्या इथे डी ऑप्शन देखील आपलं कसं असणार आहे? चुकीचं असणार आहे. म्हणजे आपल्याला करेक्ट आन्सर इथे काय मिळालेलं आहे? सी, की ही विशेष भाषा समवयस्कांमध्ये वापरली जाते, पण ते व्यक्ती सोडून जर त्या बाहेर क्षेत्रातील लोकांशी वापरली तर त्यांना ती समजू शकत नाही किंवा ती योग्य असू शकत नाही. याचा जार्गनचा अर्थ आहे किंवा जार्गन वापरण्याचा फायदा तोटा जो काय आहे त्याच्याशी रिलेटेड हे स्टेटमेंट आहे. जार्गॉन काय? आता जार्गॉन रेफर्स टू द स्पेशलाइज्ड लँग्वेज ऑफ प्रोफेशनल और ऑक्युपेशनल ग्रुप. म्हणजे असं मेन्शन केलं नाही की सायन्स टेक्नॉलॉजी किंवा हिस्टॉरिकल ह्युमॅनिटीशी रिलेटेड सब्जेक्टशीच आहे. तर जार्गॉनचा शब्द आहे, अर्थ आहे की स्पेशलाइज्ड लँग्वेज कुठल्याही स्पेसिफिक फील्ड मधली, प्रोफेशनल लँग्वेज किंवा ऑक्युपेशनल ग्रुप मधली लँग्वेज. Some professions have so much jargon of their own that it has its own name. काही प्रोफेशनल काय असतात त्यांचं भरपूर संभाषण जे आहे ते एका स्पेसिफिक लँग्वेज मध्ये चालू असतं, त्याला आपण जार्गॉन असं म्हणतो. त्यांना स्पेसिफिक त्यांचे नाव सुद्धा त्यांनी काही वेळेत दिलेले असतात. फॉर एक्झाम्पल म्हणून काय दिलेलं आहे? लॉयर यूज लेगलीज.
नंतर while academics use academies, jargon is also sometimes known as lingo or argot. लिंगो लँग्वेज मधून घेतलेला शब्द असावा और argot. तर हे देखील दोन नावं jargon साठी आहेत. हे आपल्याला माहिती असावे यासाठी हे दोन वर्ड्स आपण इथे घेतलेले आहेत. तर एक्झाम्पल समजलं, हे प्रोफेशनल एका प्रोफेशन ग्रुप मध्ये एक स्पेसिफिक लँग्वेज जे असते त्याला आपण जार्गन असं म्हणू शकतो किंवा जार्गन रेफर करतं त्यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय 4th नंबरचा. Which words best describe the writing style that should be used in research report? कोणते शब्द लेखन शैलीचे उत्तम वर्णन करतात जे संशोधन अहवालामध्ये वापरले पाहिजेत? खाली काहीतरी वर्ड्स दिलेले आहेत जे रायटिंग स्टाईलशी रिलेटेड आहेत आणि ते वापरले म्हणजे आपला अहवाल चांगला होणार आहे आपल्याला सांगायचंय. ऑप्शन्स आहेत ऑब्जेक्टिव्ह अँड डिटॅच्ड, उद्दिष्ट आणि अलिप्त असे वर्ड्स. नंतर आहे पर्सनल अँड क्रिटिकल म्हणजे वैयक्तिक आणि गंभीर. इमोटिव्ह अँड जजमेंटल, भावनात्मक आणि निर्णयक्षम. सब्जेक्टिव्ह आणि डिटेच्ड, व्यक्तिनिष्ठ आणि अलिप्त. तर प्रत्येक ऑप्शन मध्ये काहीतरी चुकीचं आहे. डी ऑप्शन मध्ये आपण म्हणू शकतो अलिप्त असणं चांगलं आहे, पण व्यक्तिनिष्ठ असावं का एखाद्या वर्डनी? नाही, मग आपलं हे ऑप्शन चुकीचं आहे. नंतर निर्णयक्षम असावं, भावनात्मक असावं का? नाही, म्हणजे हे पण आपलं चुकीचं आहे. वैयक्तिक आणि गंभीर, जर वैयक्तिक असेल तर गंभीर असावं का? नाही. मग काय याचं करेक्ट आन्सर एकच मिळतं आपल्याला, जे आहे ए, उद्दिष्ट. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वस्तुनिष्ठ इथे घ्यायला पाहिजे आपण, की वस्तुनिष्ठ आणि अलिप्त अशा प्रकारची रायटिंग स्टाईल जी आहे आपली, ते आपल्याला चांगला रिपोर्ट, रिसर्च रिपोर्ट देण्यामध्ये मदत करत असते. पण इथे करेक्ट आन्सर आहे आपलं ए, ऑब्जेक्टिव्ह अँड डिटॅच्ड. The style in writing can be defined as the way a writer writes. तर रायटिंग स्टाईल कशी म्हणू शकतो? जे रायटर्स लिहित असतात त्यांचं स्टाईल एक वेगळी स्टाईल आहे असं आपण इथे म्हणू शकतो. इट इज द टेक्निक दॅट अन इंडिव्हिज्युअल ऑथर युजेस इन हिज रायटिंग. तर रायटर्स जे आहेत ते आपल्या ऑथर म्हणजे जे रिसर्च किंवा जे पुस्तक लिहितात त्यांचा इंडिव्हिज्युअल ऑथर जो आहे त्यांच्या रायटिंगची वेगवेगळी टेक्निक असते. इट व्हॅरीज फ्रॉम ऑथर टू ऑथर. प्रत्येक लेखकागत ही लेखकागणिक बदलत असते. अँड डिपेंड्स अपॉन वन्स सिंटॅक्स, वर्ड चॉईस अँड टोन. तर हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं. वर्डची चॉईस, टोन कसा आहे हे सगळं ते ऑथर ठरवत असतात. इट कॅन ऑल्सो बी डिस्क्राइब ॲज अ व्हॉइस दॅट रीडर्स लिसन टू व्हेन दे रीड द वर्क ऑफ द रायटर. तर याला व्हॉइस देखील म्हणतात का? तर जेव्हा ते रीड करत असतात, जे लिखाण आहे ते रीड करत असतात तेव्हा त्याला व्हॉइस असं म्हणतात. म्हणून हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की त्याला डिस्क्राइब काय म्हणून करतात? व्हॉइस म्हणून देखील डिस्क्राइब केलं जातं. कशाला? तर रायटिंग स्किलला. नेक्स्ट क्वेश्चन आहे द अबस्ट्रॅक्ट ऑफ द रिपोर्ट. द अबस्ट्रॅक्ट म्हणजे काय आपल्याला माहिती आहे? गोषवारा ज्याला मराठीमध्ये म्हणतात, अहवालाचा गोषवारा. तर त्याच्याबद्दल कुठलं स्टेटमेंट हे ट्रू आहे आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन दिलेले आहेत. The abstract of the report is usually written before the rest of the report. सहसा उर्वरित अहवालापूर्वी लिहिले जाते. Provides a snapshot of major section of the entire report. संपूर्ण अहवालाच्या मुख्य विभागाचा स्नॅपशॉट प्रदान करते. C serves as the introduction to the report with a focus on background of the research. संशोधनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष केंद्रित करून अहवालाची ओळख म्हणून काम करते. आणि ती is usually several pages in the length. सहसा अनेक पृष्ठांची लांबी म्हणजे अबस्ट्रॅक्ट असतं. तर अबस्ट्रॅक्ट म्हणजे शॉर्टच असतो, म्हणजे हा अनेक पृष्ठांची लांबी वाढवण्यासाठी किंवा लांबी म्हणजे अबस्ट्रॅक्ट नसणार आहे. डी ऑप्शन इथे नसणार आहे. मग प्रत्येक अहवालाच्या उर्वरित भागाआधी लिहिलेलं असतं हे स्टेटमेंट बरोबर आहे का? नाही, प्रॉपर माहिती आपल्याला देत नाहीये. मग या दोनपैकीच आपलं करेक्ट आन्सर असणार आहे बी किंवा सी. मग आपलं करेक्ट आन्सर आहे बी, प्रोव्हाइड्स अ स्नॅपशॉट. बरोबर आहे ना? जेव्हा आपण फुल रिपोर्ट घेतो त्याच्यामधला आपल्याला छोटासा सारांश, स्नॅपशॉट आपल्याला अहवाल देत असतो. म्हणून इथे करेक्ट आन्सर आपल्याला बी मिळालेला आहे. An abstract is a short summary of your published and unpublished research paper. Abstract काय असतं? तर रिसर्च पेपरचा स्नॅपशॉट असतो जो पब्लिश झालेला असो किंवा अनपब्लिश्ड असो. जसं की आपल्याला आपली PhD कंप्लीट करण्याच्या आधी रिसर्च पेपरचा विषय काय आहे यासाठी आपल्याला अबस्ट्रॅक्ट सबमिट करावा लागतो. युजली अबाउट अ पॅराग्राफ
6 to 7 सेंटेन्स 150 to 250 वर्ड्स लॉंग. म्हणजे पॅराग्राफ किती, अब्स्ट्रॅक्ट किती वर्ड्स मध्ये असू शकतो, तर 150 ते 250 वर्ड्स मध्ये. अ वेल रिटन अब्स्ट्रॅक्ट सर्व्स मल्टिपल पर्पज. तर जो वेल रिटन अब्स्ट्रॅक्ट असतो त्याच्यामधून काय मिळतं आपल्याला, मल्टीपर्पजेस असतात त्याचे. त्याच्यामध्ये कुठले कुठले पर्पज आहेत हे आपल्याला समजून घेण्यासाठीच आपल्याला आधी इंटरव्ह्यूच्या वेळेस अब्स्ट्रॅक्ट द्यायला होतात. अँड लेटर अँड अब्स्ट्रॅक्ट हेल्प्स रीडर रिमेंबर की पॉइंट्स फ्रॉम युअर पेपर. आणि अब्स्ट्रॅक्ट आपल्याला नंतर हेल्प कसं करतो, तर आपले जे रिसर्चचा एम आहे किंवा जे पॉइंट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत त्यासाठी हे की पॉइंट्स आपल्याला देत असतो. यासाठी आपण अब्स्ट्रॅक्ट तयार करत असतो किंवा रिसर्च करताना आपल्याला अब्स्ट्रॅक्ट तयार करावा लागतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6 नंबरचा. इन द मेथड सेक्शन, जसं आपण लास्ट सेक्शन बघितलं होतं की वेगवेगळे सेक्शन्स आहेत आपल्या रिपोर्ट मध्ये. तो आता मेथड सेक्शन मध्ये, इन द मेथड सेक्शन ऑफ द रिपोर्ट द रिसर्चर नीड्स टू. आता काय करायला पाहिजे मेथड सेक्शन मध्ये, अहवालाच्या पद्धती विभागात संशोधकांनी हे करणे आवश्यक आहे. संशोधकांनी हे करणे आवश्यक आहे. काय करणे आवश्यक आहे ते आपल्याला ऑप्शन्स पैकी सांगायचं आहे. ऑप्शन्स बघूया. डिस्कस द रिझल्ट ऑफ द रिसर्च, संशोधनाच्या परिणामांवर चर्चा करणे. डिस्कस द थेरॉटिकल बॅकग्राऊंड ऑफ द रिसर्च, संशोधनासाठी सैद्धांतिक पार्श्वभूमीवर चर्चा करणे. रिकाउंट इन डिटेल द डेली रिसर्च ऍक्टिव्हिटीज कंडक्टेड ड्युरिंग द रिसर्च प्रोसेस, संशोधन प्रक्रियेदरम्यान आयोजित दैनिक संशोधन उपक्रमांची तपशीलवार गणना करणे. सेट आउट इन द डिटेल्स हाऊ डेटा वॉज गॅदर्ड अँड अनालाइज, डेटा कसा गोळा केला आणि त्याचे विश्लेषण केले गेले हे तपशीलवार सेट करणे किंवा सेट करा. तर काय करायला पाहिजे पद्धती विभागामध्ये, पद्धतीमध्ये ऑफकोर्स आपल्याला मेथड्स कुठले कुठे यूज केलेले आहेत आणि मेथड्स कशासाठी यूज करतो आपण, डेटा कलेक्ट करण्यासाठी. म्हणजे इथे आपलं करेक्ट आन्सर काय असणार आहे, डी. डेटा कसा गोळा केला, त्याचं कुठली पद्धत आपण वापरली, कशा प्रकारे त्याचा तपशील घेतला, हे आपण मेथड सेक्शन मध्ये ऍड करत असतो किंवा संशोधकाला ते ऍड करायचं असतं रिपोर्ट लिहिताना. हे ऑप्शन असल्यावर आपल्याला सहज लक्षात आलं की डेटा गोळा करण्याच्या पद्धतीमध्येच आपण मेथड सेक्शन मध्ये लिहू शकतो. द मेथड सेक्शन शुड डिस्क्राइब व्हॉट वॉज डन टू आन्सर. जो आपण क्वेश्चन किंवा टॉपिक निवडलेला आहे त्याचा आन्सर मिळवण्यासाठी आपण काय केलंय, म्हणजे कुठल्या कुठल्या मेथड्स वापरल्यात, पद्धती वापरल्यात, हे आपल्याला मेथड सेक्शन मध्ये टाकायचं असतं. कोणत्या सेक्शन मध्ये, मेथड सेक्शन मध्ये. द रिसर्च क्वेश्चन डिस्क्राइब हाऊ इट वॉज डन. काय सांगतं आपल्याला की रिसर्च क्वेश्चन कसा डिस्क्राइब केला आपण हे इथे आपण सांगतो. जस्टिफाय द एक्सपेरिमेंटल डिझाईन अँड एक्सप्लेन हाऊ द रिझल्ट वेअर अनालाइज, म्हणजे आन्सर कसं आलं, ते अनालाइज कसं केलं, हे सगळं आपल्याला मेथड सेक्शन मध्ये लिहावं लागतं. म्हणजे थोडक्यात आपण मेथड कुठली वापरली आहे, कशी वापरली आहे, काय काय मेथड्स इथे यूज केल्या जातात, हे आपल्याला या मेथड सेक्शन मध्ये टाकायचं असतं किंवा लिहायचं असतं. सायंटिफिक रायटिंग इज डायरेक्ट अँड ऑर्डरली. तर सायंटिफिक रायटिंग कसं असतं, डायरेक्ट किंवा ऑर्डरली असतं. तर मेथड सेक्शन मध्ये काय काय गोष्टी येतात हे आपल्याला समजलं. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय 7th नंबरचा. Why is it important to identify the primary audience for the research report? जो रिसर्च रिपोर्ट आपण लिहितोय त्यासाठी आपल्याला कुठले प्रेक्षक लागणार आहे किंवा कुठले प्रेक्षक आपला रिपोर्ट वाचणार आहे याची माहिती किंवा हे ओळखणे का महत्वाचं आहे आपल्याला सांगायचं आहे दिलेल्या ऑप्शन्स पैकी. ऑप्शन ए आहे इन ऑर्डर टू अडॅप्ट द फाइंडिंग्स टू देअर लिंकिंग, निष्कर्ष त्यांच्या आवडीनुसार जुळवून घेण्यासाठी. आवडीनुसार निष्कर्ष जुळवावेत यासाठी आपण ऑडियन्स बघतो का, नाही. इन ऑर्डर टू बायपास अनडिझायरेबल रीडर्स, अवांछित वाचकांना बायपास करण्यासाठी. सो दॅट द रायटर कॅन अडॅप्ट द रायटिंग टू मीट देअर नीड्स, दॅट इज टर्म ऑफ लँग्वेज अँड द लेवल ऑफ एक्सपर्टीज, जेणेकरून लेखक त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लेखनाशी जुळवून घेऊ शकेल, म्हणजे भाषा किंवा तज्ञाच्या पातळीनुसार. आणि लास्ट ऑप्शन आहे इन ऑर्डर टू फ्रेम द डिस्कशन इन सच वे ॲज टू गेन मोस्ट अप्रुव्हल ऑफ द फाइंडिंग्स, निष्कर्षांना बहुसंख्य मान्यता मिळावी यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्याला ऑडियन्स ओळखावी लागते. तर मोस्ट अप्रोप्रिएट आन्सर कुठलं वाटतंय आपल्याला, बायपास करण्यासाठी वाटतंय का, नाही. मग कुठल्याही निष्कर्षांना बहुसंख्य मान्यता मिळावी यासाठी आहे का, नाही. चांगला उद्देश याच्यातून आपल्याला मिळतो आहे तो म्हणजे की जे आपले ऑडियन्स आहेत त्यांच्या गरजा आपल्याला पूर्ण ओळखता आल्या पाहिजेत आणि त्याच्याशी जुळाल्या पाहिजेत. म्हणजे आपलं तर करेक्ट आन्सर काय असणार आहे, सी. त्याच्यातून आपल्याला जे आपले लेखक आहेत, ऑडियन्स आहेत, त्यांना समजणारी माहिती आपल्याकडून गेली पाहिजे, डिलिव्हर झाली पाहिजे आपल्या रिसर्च प्रोजेक्ट मधून किंवा रिसर्च रिपोर्ट मधून. म्हणून आपल्याला ऑडियन्स पहिले ओळखावे लागते कुठलाही रिपोर्ट तयार करण्याआधी. मग इथे आपला करेक्ट आन्सर सी आलेला आहे.
Knowing your audience help you to make decision about. हायलाइट केलेले जेवढे स्टेटमेंट आहे ते त्याचा मेन उद्देश आहे. यू टू मेक डिसिजन्स अबाउट. जो कोणता विषय आहे किंवा टॉपिक निवडलेला आहे त्याच्याविषयी डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला ऑडियन्स ओळखणं हे महत्वपूर्ण ठरतं. व्हॉट इन्फॉर्मेशन यू शुड इन्क्लूड. त्याच्यामध्ये काय इन्फॉर्मेशन तुम्हाला इन्क्लूड करायचे आहे. हाऊ यू शुड अरेंज दॅट इन्फॉर्मेशन कशी अरेंज करायची आहे. अँड what kind of supporting details will be necessary for the reader to understand what you are presenting. आणि जे आपण प्रेझेंट करणार आहोत, समोर सादर करणार आहोत, ते समजण्यासाठी अजून काय काय गोष्टी आपल्या रिपोर्टमध्ये ऍड कराव्या लागणार आहेत ते आपल्याला समजतं जेव्हा आपला ऑडियन्स असतो. उदाहरणार्थ घेऊया, स्टुडंट्स आहेत आणि पॅरेंट्स आहेत. स्कूल विषय घेतलेला आहे, आपण एक स्कूलचा टॉपिक निवडलेला आहे. तर स्कूल विषयीचा रिपोर्ट मांडताना आपल्याला स्टुडंटच्या लँग्वेजच्या दृष्टीने वेगळा लँग्वेज वापरावी लागेल आणि पॅरेंट्सच्या दृष्टीने तो लँग्वेज थोडी वेगळी वापरावी लागेल. भलेही त्यांचा विषय एक असला तरी आपला ऑडियन्स नेमका कोण असणार आहे, स्टुडंट असणार आहेत की पॅरेंट्स असणार आहेत हे आधी आपल्याला जाणून घ्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर मग त्याची भाषा किंवा इन्फॉर्मेशन मांडण्याची पद्धत, अजून त्याच्यामध्ये काय इन्क्लूड केलं पाहिजे. स्टुडंट्स असतील तर त्यांना जास्त चार्ट्स, चित्र याद्वारे जास्त माहिती आपण देऊ शकतो आणि पॅरेंट्सला आपण डायरेक्टली डिस्क्रिप्टिव्ह इन्फॉर्मेशन दिली तरी ते समजणार आहे. एक्झाम्पल देऊन आपण पॅरेंट्सला समजवू शकतो. तर अशा प्रकारे एक्झाम्पलद्वारे आपण समजून घेऊ शकतो की ऑडियन्स का गरजेची आहे किंवा कशासाठी आपण इम्पॉर्टंट समजतो रिसर्च रिपोर्ट लिहित असताना. नेक्स्ट क्वेश्चन आहे 8 नंबरचा. व्हॉट इज प्रेझेंटेड इन द फाइंडिंग्स सेक्शन विच ऑफ अ रिसर्च रिपोर्ट. नेक्स्ट सेक्शन आपल्याला मिळाला आहे. मगाशी मेथड सेक्शन बघितला होता, इंट्रोडक्शन सेक्शन बघितला होता. फाइंडिंग सेक्शन मध्ये रिसर्च रिपोर्ट मध्ये काय आपल्याला सादर करावं लागतं. संशोधन अहवालाच्या निष्कर्ष विभागात काय सादर करावं लागतं. ऑप्शन आहेत अ डिस्कशन अबाउट द रिझल्ट, निकालांची चर्चा असते. अ क्वांटिटेटिव्ह और क्वालिटेटिव्ह डेटा दॅट वॉज कलेक्टेड, परिमाणात्मक किंवा गुणात्मक डेटा गोळा केला जातो. द थेरॉटिकल फाउंडेशन ऑफ द रिसर्च स्टडी, संशोधन अभ्यासासाठी सैद्धांतिक पाया याच्यामध्ये डिस्कस केला जातो. द मेथड्स दॅट वेअर यूज टू कलेक्ट द डेटा, डेटा गोळा करण्यासाठी वापरलेल्या पद्धती. हे तर आपण मेथड सेक्शन मध्येच घेतलं होतं, म्हणजे हे ऑप्शन इथे नसणार आहे. मग थेरॉटिकल अभ्यासासाठी आपण फाइंडिंग्सचा उपयोग करणार आहोत का फाइंडिंग सेक्शनचा. तर करेक्ट आन्सर याचं जे आहे ते आहे बी, म्हणजे आपलं सी ऑप्शन देखील इथे चुकीचं ठरतं आणि ए सुद्धा. का तर फक्त रिझल्टचे डिक्लेरेशन किंवा निकालांची चर्चा निष्कर्ष विभागात होत नाही, तर त्याच्यामध्ये कोणता कोणता डेटा आपण कलेक्ट केलेला आहे आणि काय आपल्याला साध्य झालेलं आहे याचा आपण निष्कर्ष विभागामध्ये फाइंडिंग सेक्शन मध्ये रिसर्च मध्ये अभ्यास करत असतो. The result section should include the findings of your study only. The findings of your study. Only findings of your study हे सेक्शन मध्ये आपण करतो. जसं की तिथे आपण निकालांची चर्चा दिलेली आहे, पण आपल्याला फाइंडिंग्स मध्ये काय काय अजून ऍडिशन केलेलं आहे. पण इथे दिलेलं आहे पुढे द फाइंडिंग्स इन्क्लूड डेटा प्रेझेंटेड इन टेबल्स, म्हणजे क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह प्रकारचा डेटा आपल्याला याच्यामध्ये फाइंडिंग्स मध्ये द्यावा लागतो. चार्ट्स, ग्राफ्स आणि अदर फिगर्स, या सगळ्या डेटा जो आहे तो आपल्याला फाइंडिंग्स मध्ये रिझल्ट सेक्शन मध्ये आपल्याला द्यावा लागतो. मे बी प्लेस अमॉंग द रिसर्च टेक्स्ट ऑन सेपरेट पेज. अ कॉन्टेक्स्चुअल analysis of this data explaining its meaning in sentence form. हे आपण डेटा म्हणजे चित्र, टेबल, चार्ट, ग्राफ यामध्ये जे इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो त्याला आपण सेंटेन्स फॉर्म मध्ये आपण इथे एक्सप्लेन करतो. या सेक्शन मध्ये आपण ते एक्सप्लेन करत असतो किंवा ते करायला पाहिजे रिपोर्ट लिहिताना, रिसर्च रिपोर्ट लिहित असताना. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय 9th नंबरचा. व्हॉट इज प्रेझेंटेड इन द डिस्कशन सेक्शन. आता आपण अजून एक पॉइंट बघतोय, सेक्शन बघतोय रिपोर्ट मध्ये जो आहे डिस्कशन सेक्शन. संशोधन अहवालाच्या चर्चा विभागात काय सादर केले गेले पाहिजे. लास्ट मध्ये होता आपण निकालांची चर्चा, तर तो आपला त्या भागामध्ये येत नव्हता, पण आता चर्चा विभागात काय येते आपल्याला सांगायचं आहे. द न्यूमेरिकल डेटा दॅट वॉज कलेक्टेड, संख्यात्मक डेटा येणार आहे का चर्चा भागामध्ये नाही. द रिझन फॉर अंडरटेकिंग द स्टडी, अभ्यास हाती घेण्याची कारणे. अ कमेंट ऑन द रिझल्ट प्रेझेंटेड इन द फाइंडिंग सेक्शन, निष्कर्ष विभागात सादर केलेल्या निकालांवर टिप्पणी करणं. युअर प्लॅन्स फॉर फ्युचर रिसर्च, भविष्यातील संशोधनासाठी तुमच्या योजना. त्यापैकी करेक्ट आन्सर असणार आहे ते म्हणजे सी. तर आपण निष्कर्षावरती चर्चा करणार आहे.
पण कुठल्या जे आपले निष्कर्ष निघालेले आहेत, निकाल निघालेले आहेत, त्याच्याविषयी आपण चर्चा विभागात करतो. म्हणजे थोडक्यात की असा निष्कर्ष निघाला आहे, मग आपल्याला त्याच्यावरती काय उपाययोजना केला तर आपला फायदा होणार आहे, याबद्दल आपण चर्चा विभागामध्ये बोलतो संशोधन रिपोर्टमध्ये. The discussion section is where you explore the underlying meaning of your research. थोडक्यात काय, जो तुमचा रिसर्च आहे त्याचा मीनिंग आपण डिस्कशन सेक्शन मध्ये मांडत असतो. Its possible implication in other areas of study and the possible improvement that can be made in order to further development and concern of your research. म्हणजे आपल्या रिसर्चचा उद्देश काय होता, कन्सर्न काय होता, हे आपण या पॉइंट मध्ये समजून सांगू शकतो आणि जे आपले फाइंडिंग्स निघालेले आहेत त्याच्यावरती उपाययोजना किंवा इम्प्रूव्हमेंट काय हे आपण सजेस्ट करू शकतो डिस्कशन सेक्शन मध्ये. तर रिपोर्ट मध्ये असे वेगवेगळे डिस्कशनचे सेक्शन, मेथड सेक्शन, फाइंडिंग सेक्शन असे वेगवेगळे सेक्शन असतात ज्याच्यामध्ये आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करावी लागते. नेक्स्ट क्वेश्चन बघतोय 10th नंबरचा. द कन्क्लुजन ऑफ रिसर्च रिपोर्ट, संशोधन अहवालाचा निष्कर्ष. तर संशोधनाचा निष्कर्षाबद्दल कुठलं स्टेटमेंट ऑप्शन्स पैकी खरं आहे किंवा रिलेटेड आहे ते आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन्स आहेत, द कन्क्लुजन ऑफ रिसर्च रिपोर्ट कॅन इंट्रोड्यूस न्यू इन्फॉर्मेशन, म्हणजे नवीन माहिती सादर करू शकते. मस्ट बी बेस्ड ओनली ऑन मटेरियल प्रेझेंटेड इन रिपोर्ट, केवळ अहवालात सादर केलेल्या साहित्यावर आधारित असते. आवश्यक आहे. is the same as the abstract except that it is presented at the end of the report. अहवालाच्या शेवटी सादर केल्याशिवाय अमूर्त सारखेच आहे. आणि should focus only on findings of the research, केवळ संशोधनाच्या निष्कर्षावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तर संशोधन अहवालाच्या निष्कर्षा बाबतीत करेक्ट आन्सर जे आहे ते आहे बी, की जे तुम्ही अहवालात सादर केलेले आहे ते साहित्यावर आधारित असणं आवश्यक आहे. हे स्टेटमेंट त्याच्याशी निगडीत जे आहे ते इथे सगळ्यात योग्य आहे, सगळ्यात करेक्ट आहे, म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथे बी आहे. नवीन माहिती सादर करू शकतो, पॉसिबिलिटी आहे, शेवटी सादर करत नाही तोपर्यंत अमूर्त असू शकतो, आणि केवळ निष्कर्षावर लक्ष केंद्रित केले पाहिजे हे देखील बरोबर असू शकतो. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे, आवश्यक बाब काय आहे याची, तर ते अहवालात सादर केलेल्या साहित्यावर आधारित असणं आवश्यक आहे, म्हणून आपलं इथे करेक्ट ऑप्शन बी आहे. The conclusion of research paper is where you wrap up your ideas and leave the reader with a strong final impression. तर conclusion मध्ये काय असतं की तिथं आपण आपलं जे काही माहिती आहे किंवा आपल्या ज्या आयडियाज आहेत तिथं आपण रॅपअप करतो, गुंडाळतो आणि मग शेवटी रीडरला एक स्ट्रॉंग इम्प्रेशन देतो जे आपल्या रिसर्च मधून आपल्याला द्यायचं असतं. Restate the research problem addressing in a paper. Summarize your overall arguments and findings. Suggest the key takeaways from your paper. म्हणजे आपल्या पेपर मधून काय काय द्यायचं असतं, ज्या गोष्टी आपण मांडलेल्या आहेत त्या समराइज करायच्या असतात, आर्ग्युमेंट्स काय आहेत, फाइंडिंग्स काय आहेत ते देखील आपल्याला मांडावे लागतात कन्क्लुजन मध्ये. पण कसं आपल्याला गुंडाळायच्या व्यवस्थेमध्ये हे तयार करायचं असतं आणि हे आपल्याला मांडायचं असतं. तर अशा प्रकारे आजचे आपले 10 क्वेश्चन्स, 10 कन्सेप्ट इथे संपलेले आहेत रिपोर्टिंग अँड थेसिस रायटिंग मधले. लास्ट लेक्चर मध्ये देखील आपण याच टॉपिकवरचे एमसीक्यूज आणि कन्सेप्ट बघितले होते आणि आजही आपण ते कंप्लीट केलेले आहे. जे टॉपिक्स आपले राहिले असतील ते देखील आपल्याला कव्हर करायचे आहेत एक्झाम पर्यंत, जे आपल्याला पेट एक्झाम साठी उपयुक्त ठरणार आहेत. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.